विमान चालू असताना पायलटच्या सीटवर मालक झोपला. जय पवारांनी शेअर केला व्हिडिओ, केली अटकेची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला महिना उलटत नाही तोच त्यांचे पुत्र जय पवार यांनी अपघातासंदर्भात अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवारांचा अंत झाला त्या कंपनीचा मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचा एक व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अशा प्रकारचा गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनीवर आणि त्यांच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे. जय पवार यांनी अत्यंत भावुक पोस्ट लिहिलेली आहे. जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत VSR कंपनीचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर बसलेले असून उड्डाण सुरू असताना ते चक्क झोपलेले दिसत आहे. माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक. मी DGCAकडे ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं जय पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवारांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेनंतर पहिल्या दिवसापासून आक्रमक पवित्रा घेतलं आहे. त्यांनी सातत्यानं या कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. जय पवारांच्या ताज्या आरोपानंतर रोहित पवारांच्या भूमिकेला अधिक बळ मिळालेलं आहे.